प्रवचनाचे तर त्याचा 182वा सादर आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथं उपस्थित आपले जे भक्त आहेत त्यांच्याकडून मी आशीर्वादाची आशा करतो, जेणेकरून मी 4 शब्द बोलू शकेन. तसेच माझे शिक्षा गुरु दीक्षा गुरु यांच्याकडून पण अपेक्षा करतो, मला त्यांनी अशी स्फूर्ती द्यावी, ऊर्जा द्यावी की जेणेकरून मी अशा अभंगावर 4 शब्द बोलू शकेन. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राघवानाथ स्वामी नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी विश्वशून्यवादी पाश्चात्य सारणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे राम. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणललितां श्री विशाखान्वितं. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत तप्त कांचन गौरांगी राधे देवी प्रणाम. हरि. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. आजचा अभंग असा आहे, जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या योगे. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू. तुका म्हणे माता वाहे तानियाची चिंता. तुका म्हणे माता वाहे तानियाची चिंता. अर्थ असा आहे, सर्व जीव पाण्यामुळे जिवंत राहतात, पण माशांना मात्र एक क्षणाचा पाण्याचा योग झाला की मृत्यू येतो. देव सर्वांना आवडतो, भक्ताला मात्र क्षणभर देवाचा विसर पडला की ते व्याकुळ होतात. ज्याच्या हृदयात देवाविषयी जसा भाव असतो त्याप्रमाणे देव त्यांच्याजवळ राहतो. सूर्याबद्दल सर्वांनाच प्रेम आहे, परंतु सूर्य विकसनी कमळपुष्पाचे तो जीवन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, लहान बाळ सर्वांनाच आवडते, परंतु आईला ते अधिक प्रिय असते. ती त्याची सतत काळजी घेते. आपण पाहतो की स्थलचर जे प्राणी आहेत या पृथ्वीतलावर राहणारे. पहिल्या 2 लाईन प्रभूजी परत वाचाल का अभंगाचे? जीव जीती जीवना संगे मत्स्या मरण त्या योगे. 1619 अभंग आहे हा तुमचं तुकाराम गाथामधला. हो हो. जीव जीती जीवना संगे मत्स्या मरण त्या योगे. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. सकळा पडिये भानू परी त्या कमळाचे जीवनू. तुका म्हणे माता वाहे तानियाची चिंता. आहे सापडला? हो प्रभूजी सापडला. ठीक आहे. तर आपण पाहतो, मी मगाशी बोललो की पृथ्वीवरचे स्थलचर जे प्राणी आहेत ते जिवंत राहण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत गरज असते. परंतु काही काळ पाण्यावर ते जगू शकतात. पाणी आपल्याला समजा 1-2-3 तास नाही मिळालं तर आपण मृत्यू पावतो असं नाही आहे.
परंतु मासा मात्र पाण्याविना एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाही. हे आपण उदाहरणानं अनेक उदाहरणं आपण पाहतो अशी. तसे जे सरचर प्राणी आहेत, एक क्षणभरही हवेशिवाय जगू शकत नाही. आपण हवा किती उशीर न घेता जिवंत राहू शकू. एक क्षणभर सुद्धा जिवंत राहणं कठीण असतं. आजही आणि हे ज्या पद्धतीने आहे, मनुष्य जसं ऑक्सिजन वायूशिवाय जिवंत राहू शकत नाही. या ऑक्सिजनची किंमत काय आहे, हे कोरोना काळात आपण पाहिलं. अनेक जे लोकांनी आपला जीव गमावला या ऑक्सिजनसाठी आणि हे ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे त्यावेळी समजलं. एक तुम्हाला हे उदाहरण सांगितलं का नाही आठवत नाही मला. एक पेशंट होतं, त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. ऑक्सिजन त्याला दिला होता आणि 15 दिवस ते पेशंट राहिल्यानंतर ठीक झालं. आणि 15 दिवसानं ज्यावेळी तो ठीक झाला, त्यावेळी त्याला बिल दिलं डॉक्टरने. ते बिल त्याने बघितलं आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. तो रडू लागला. त्यावेळी सगळे तिथले स्टाफ मेंबर म्हणले, "हे बिल मोठं पाहून तुम्हाला रडू यायला लागलं का?" तर नाही म्हणाले, "हे बिल पाहून रडू आलं नाही मला. पण तुम्ही 15 दिवस मला ऑक्सिजन दिला म्हणून एवढं मोठं बिल दिलं. तर भगवंत मी जेव्हापासून जिवंत आहे तेव्हापासून माझा जन्म झाला, मला जसं स्मरण आलं तेव्हापासून भगवंत मला ऑक्सिजन देत आहेत. पण कधीही भगवंताने मला कुठलंही बिल पाठवलेलं नाही आणि कायम देत पण राहतील पुढं. तर भगवंत जीवाच्या प्रती किती कृपाळू आहेत, किती सुहृद आहेत. भगवंत जीवाची किती काळजी घेतात. त्यांचं कारुण्यमय भगवंताचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे मला डोळ्यातून अश्रू येत आहेत. ही भगवंताची कृपा आहे. भगवंत किती कृपा करतात जीवावरती याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. असं भगवान जे शुद्ध भक्त असतात भगवंताचे, ते भगवंताच्या स्मरणाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकत नाहीत. मासा जसा पाण्याहून एक क्षणभर जिवंत राहू शकत नाही. मनुष्य, प्राणी किंवा जे जीवजंतू आहेत, ते ऑक्सिजन न घेता एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. त्याप्रमाणे भगवंताचे जे शुद्ध भक्त असतात, ते भगवंताच्या स्मरणाशिवाय एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. तर शास्त्र आपल्याला किंवा साधू संत आपल्या अनेक प्रवचनातून आपल्याला काय सांगतात, की 2 गोष्टी आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्याकडे कधी आपण दुर्लक्ष करायचं नाही. तर भगवंताचे विस्मरण कधीही म्हणजे क्षणभरही होता कामा नये. आता विस्मरण न करता मग बाकीच्या गोष्टी कशा करायच्या असा प्रश्न पडतो आपल्याला. हां, आणि दुसरी गोष्ट आहे सदा सर्वदा भगवंताचे स्मरण चालू राहिले पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी भगवंताचं स्मरण सदा सर्वदा राहिलं पाहिजे आणि विस्मरण एक क्षणभर सुद्धा होता कामा नये. आता हे कसं करायचं? सदा सर्वदा भगवंतांना स्मरण करायचं कसं आणि बाकीचं कार्य कसं करायचं? हे कसं? तर ज्यावेळी आपण कार्यालयात कामासाठी जातो ऑफिसमध्ये, तेव्हा आपण कार्य करत असतो. आपण आपल्या कार्यात गुंतलेला असतो. पण मनात एक भाव असा असतो, की समोरच्या केबिनमध्ये बॉस बसलेले आहेत. हा मनात एक भाव असतो. आतल्या केबिनमध्ये माझे मॅनेजर किंवा कोण डायरेक्टर कोण असतील ते बसले, माझे वरिष्ठ ते बसले, असा भाव असतो. तसंच नवीन आलेली सून म्हणा किंवा सून घरात सासू-सासऱ्यांची सेवा करत असते, नवऱ्याची सेवा करते, मुलाबाळीची सेवा करते. सगळ्यांची सेवा चालू असते. तिचं दैनंदिन कार्य पण चालू असते. पण मनात एक भाव असतो, की माझे पती आता ऑफिसला गेले, ते संध्याकाळी येतील किंवा आता इथं शेताकडे गेले, ते येतील. ते थोड्या वेळात येतील. मला त्यांची सेवा करायची आहे. हा मनात एक भाव असतो. अशा पद्धतीनं भगवंतच आमचे सर्वेसर्वा आहेत. हा भाव मनात ठेवून आपला कार्यभार सांभाळायचा असतोय आणि ह्यालाच शुद्ध भक्ती म्हटली जाते. म्हणून 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आयुष्यातल्या. कुठल्या? भगवंताचे विस्मरण कधीही एक क्षणभर सुद्धा होता कामा नये आणि सदा सर्वदा भगवंतांचे स्मरण चालू राहिले पाहिजे. या पद्धतीनं आपल्या जीवनाची जी दैनंदिन कार्यप्रणाली असते, तिचं काय म्हणतात ते शेड्यूलिंग करून घ्यायचं. त्याप्रमाणे आखणी आपण केली पाहिजे, की भगवंताचं विस्मरण होता कामा नये आणि भगवंताचं सदा सर्वदा स्मरण झालं पाहिजे. असं आपण कामामध्ये दैनंदिन कामात गुंतवलं पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्याला भगवंताचं विस्मरण होणार नाही आणि कायमचं स्मरण व्हावं. असे अनेक संत होऊन गेले. आपण अनेक वेळा ऐकतो तुकाराम महाराजांनी, शांता माळी, गोरा कुंभार, संत जनाबाई, संत मीराबाई, संत ज्ञानेश्वर महाराज, भक्तिविनोद ठाकूर, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, हरिदास ठाकूर,
श्री प्रभुपाद, असे असे लाखो संत आहेत, हे जे भगवंतांचे पार्षद आहेत. हे ज्याप्रमाणे माशाचं उदाहरण दिलं तसं भगवंतांच्या या 2 गोष्टी त्यांनी आयुष्यात मुख्य केल्या. ते म्हणजे भगवंतांचं कधीही विस्मरण होऊ दिलं नाही आणि सदा सर्वदा भगवंतांचं स्मरण ठेवलं. म्हणूनच त्याने भगवत धामात ते प्राप्त झाले. भगवत धामात प्राप्त म्हणजे ते अगोदर भगवत धामीच होते. भगवंतांच्या विनंतीवरून ते इथं प्रचारासाठी आले या पृथ्वी तलावर आणि आपल्या बद्ध जीवाच्या उद्धारासाठी आणि प्रचार करीत आहेत. आणि त्यांचं पण भक्तीची प्रक्रिया कशी होते, मी तुम्हाला उदाहरण दिलं माशासारखं. त्या पद्धतीनं भगवंताचं स्मरण सदा सर्वदा ठेवून विस्मरण न करता हे आपलं कार्यभार त्यांनी केला आणि तेच उपदेश ते आपल्याला पण देत आहेत. आणि यात सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे गोपी, व्रजगोपी. व्रजगोपी ह्या भगवंतांचं विस्मरण कधीच नाही. सदा या दोन्ही गोष्टीचं तंतोतंत पालन करणारे भक्त म्हणजे व्रजगोपी. तर ह्या व्रजगोपी ज्या आहेत, त्या ब्रह्मदेवाबद्दल शब्द काढायचे, की ब्रह्मदेव कसला बुद्धी नसलेला मनुष्य आहे. असं कसं काय मनुष्य शरीर त्यांनी निर्माण केलंय, की त्या पापण्या मध्ये ज्या डोळ्यावर झपकतात, त्याच्यामुळे आम्हाला भगवंताचं दर्शन घेता येत नाही. एवढ्या उच्च कोटीची भक्ती होती त्यांची. ह्या भगवंतांनी पापण्या निर्माण केल्यामुळं आपल्याला भगवंतांचं थोडा वेळ दर्शन होत नाही. आणि ह्या ब्रह्मदेवानं असं कसं शरीर निर्माण केलं, हे त्या पापण्यामुळं अवरोध येतोय भगवंताच्या दर्शनामध्ये. हा ब्रह्मदेव म्हणजे निर्बुद्ध माणूस आहे, असं ह्या गोपी म्हणतात. म्हणजे त्यांचा भाव किती उच्च स्तराचा होता, हा आपण विचार करण्यासारखा आहे. आणि ही उदाहरणं आपल्यासमोर कशासाठी प्रस्तुत केल्या जातात, कारण आपण पण अशा गोष्टी ऐकून 24 तास राहू दे, पण दिवसातले 24 तासातले 2 तास 1 तास तरी भक्तिमय कार्य करू, म्हणून ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर ठेवली जातात. आता साधी गोष्ट आहे. आता मी हे इस्कॉनचा किंवा ह्याचा प्रचार करतो यासाठी नाही आहे. आपलं वारकरी संप्रदाय बघा किंवा आपली इस्कॉन संस्था बघा, अशा अनेक संस्था आहेत. त्यांनी जीवनाचं काय म्हणतात कार्यक्रम असा आखलेला असतो, की ज्यामुळे भगवंतांचं सदा स्मरण होईल असं. आता आपल्याकडे पहाटे 4:30 ला मंगल आरती सुरू होते. म्हणजे 4:30 ला मंगल आरती सुरू व्हायची असेल तर आम्हाला उठायला पाहिजे कितीला? 3:30 ला. अंघोळ करत असताना सुद्धा डोक्यात एकच विचार असायचा, तर मंगल आरतीला जायचं आपण. भगवंतांच्या दर्शनासाठी आणि भगवंतांची आरती करायला जायचं. मग ना आरतीला जातो. 4:30 ते 5:30 पर्यंत मंगल आरती होते. म्हणजे भगवंताच्या विग्रहासमोर राहून आरती करतो. भगवंत आपलं दर्शन घेत असतात, आपण भगवंताचं दर्शन घेत असतो. 4:30 ते 5:30 मंगल आरती झाली, की 5:30 ते 7:30 हे जपाचा सेशन असतो. 16 माळा जप करायला 2 तास लागतात. 5:30 ला 5:30 ते 7:30 जप होतो. 7:30 ला दर्शन आरती सुरू होते. दर्शन आरती 8 वाजेपर्यंत असते. 8 वाजता भागवतम क्लास सुरू होतोय. तो 9:15 ला संपतो. झालं 9 ला गेलं की म्हणजे इथपर्यंत आपण भगवंत चेतनेतच राहिलो. पहाटे 3:30 ला उठल्यानंतर 9 वाजेपर्यंत भगवंत चेतनेत राहिलो. त्यानंतर मग भगवंतांचा जे सेवा करणारे असतात त्यांना प्रसाद असतो. तिथे सगळे भक्त जे सेवा करणारे ते प्रसाद घ्यायला जातात. ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट घेत असताना सुद्धा आपण हा भगवंतांचा प्रसाद घेतो. मग महाप्रसादे गोविंदे मंत्र म्हणून आपण प्रसाद घेतो. म्हणजे ती अर्धा तास भगवत चेतनेत गेली. त्यानंतर मग घरी आल्यानंतर जे गृहस्थ आहेत ते आपापल्या ऑफिसेसना कामाला जातात. कोणाचा व्यवसाय असतील ते कामाला जातात. दिवसभर काम करत असतात. काम करत असताना सुद्धा भावाच असते, की हे जे आम्ही करतो हे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून करत आहोत, हा भाव असतो. हे येणारे जे आतनं जे इन्कम असेल किंवा जे काय उत्पन्न असेल ते भगवंताच्या भक्तासाठी, माझे जे घरातले मेंबर आहेत ते भगवंताचे भक्त आहेत किंवा भगवंतांची सेवेसाठी मला ह्या संपत्तीचा विनियोग करायचा हा भाव असतो. त्यामुळे ती पण भगवत चेतना झाली. परत घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर संध्याकाळी गौर आरती असते. गौर आरती झाल्यानंतर परत लेक्चर असते आणि संध्याकाळी मग शेवटची आरती करून आपण 9 वाजेपर्यंत झोपी जातो. म्हणजे हा दिवस सगळा भगवत चेतनेत गेला आणि हे शुद्ध भक्तीतलं जे भक्तिमय कार्य आहे त्यातलं एक कार्य झालं. अशा पद्धतीने आपण दिवसभर भगवत चेतनेत राहिलो तर भौतिक गोष्टी आपल्या विचारात येतात कधी? येतच नाहीत. आणि जरी आल्या ते आपले एक निर्दिष्ट कर्म आहे, नियमित कर्म आहे. आपलं ज्यावेळी मनुष्य जन्माला आपण येतो,
त्यावेळी काही निर्दिष्ट कर्म आपल्यावर प्रकृतीने सोपवलेली आहेत किंवा शास्त्राने वरिष्ठांनी सोपवलेली आहेत, ती आपण केलीच पाहिजेत. उदाहरणार्थ पत्नीचं, मुलाबाळांचं पालन पोषण केलं पाहिजे. मुलाबाळांचं शिक्षण होईपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे. त्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. नातेवाईकांच्याकडे जाणं येणं किंवा ते काही समारंभाला उपस्थित राहणं, सेवा निर्दिष्ट कर्म आहेत. तर एका गृहस्थाची जी निर्दिष्ट कर्म आहेत ती करत करत भगवंतांची भक्ती करत राहायचं. बॅलन्सिंग असं करायचं की ही निर्दिष्ट कर्म पण व्हावीत आणि भगवंतांची भक्ती पण व्हावीत. म्हणजे नुसता निर्दिष्ट कर्मामध्ये पण राहून गेलं, अडकून पडलो असंही नाही, आणि भक्तीमध्ये आपण गुंतलोय, भक्ती करायला त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय, त्या पण आपल्या जबाबदाऱ्याच आहेत. त्या पण पार पाडल्या पाहिजेत. तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग केलं तर बस भक्तिमय कार्य अशाच पद्धतीने करत जायचं. भगवंत त्याच्यात सुद्धा खुश होतात. असं नाही आहे की सगळं सोडून द्या आणि नुसताच 24 तास जप करत बसा, असंही कोण सांगत नाही. शास्त्र कुठले आचार सांगत नाहीत. जे गृहस्थ आहेत त्याने दोन्ही काय निर्दिष्ट कर्म, नियुक्त कर्म जे आहेत त्याच्या आश्रमानुसार त्यानुसार ती पण करायची आणि त्याचबरोबर भगवंताची भक्तिमय कार्य पण करायची. तर हे ब्रजगोपीचं उदाहरण का देतात? एकदा एक गोपी यमुनात किनारी तपस्या करत होती. इतकी कडक तपस्या करत होती की त्यांना विचारलं बाकीच्यांनी की काय करतेस तू? हे कृष्ण माझ्या मनात इतका बसलाय म्हणाले, दुसरं काहीच माझ्या डोक्यात सुचतच नाही. मग ह्या कृष्णापासून थोडाफार तरी मी बाजूला व्हावं आणि मी बाकीच्या माझ्या इतर गोष्टीकडे लक्ष घालावं म्हणून मी प्रयत्न करायले, तपस्या करायले, पण हे कृष्ण माझ्या मनात जातच नाहीत. म्हणजे अशी अवस्था, ह्या उच्च स्थितीत अवस्था त्यांच्या या भक्तांच्या अशा असतात. असे यांना शुद्ध भक्त म्हटलं जाते. आता चैतन्य महाप्रभूंचा अवतार 527 वर्षापूर्वी झाला. चैतन्य महाप्रभू जे भगवान श्रीकृष्ण, ते सदैव भगवंताच्या विरहभावात असायचे. कधी स्वतःला गोपी समजायचे, राधा समजायचे नाही. भगवंत तुम्ही कुठे गेला? तुमच्या विरहात मी, माझा तीळ तीळ तुटत आहे माझं हृदय, असं म्हणायचे आणि भगवंताच्या भक्तीतच त्यांनी वेळ सगळा घालवायचा. तर हे उदाहरण त्यांनी प्रस्तुत केलं. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. भगवंत हे सतयुग, द्वापारयुग आणि त्रेतायुगातच अवतार घेतात. कलियुगामध्ये भगवंताचा अवतार होत नाही. पण हा अवतार छिपा अवतार आहे भगवंताचा, गुप्त अवतार आहे. त्याद्वारे भक्ताच्या रूपानं भगवंत आले आणि भक्ती कशी केली पाहिजे भक्तांनी याचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण त्यांनी दाखवून दिलं 24 वर्षामध्ये. तर 24 वर्षे त्यांनी कार्यभार केला आणि त्यानंतर त्यांनी मग त्यांचा हा संपला, जीवनचरित्र त्यांचं जे होतं त्या अवतार त्यांचा संपवला. तर ह्या काळात त्यांनी भक्ती कशी केली पाहिजे, हे एक भक्ताने कशी भक्ती केली पाहिजे हे उदाहरण त्यांनी दाखवून दिलं. आणि खाण्यापिण्याची ना शरीराची चिंता विरहभावात व्याकुळ होत असत ते, आणि खाण्यापिण्याची सुद्धा चिंता करत नाही. हे झालं भगवंतांचं वर्णन. हे अचूक भगवंतानेच तो अवतार घेतला, त्यामुळे उच्च कोटीचं उदाहरण आहे ते. तर आपण सहसा विचार करू शकतो की असं आपण कसं करू शकू? ठीक आहे, भगवंत उदाहरण दिलं म्हणजे तसंच आपण करायला पाहिजे, अनुकरणच करायला पाहिजे असं नाही आहे. अनुसरण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, अनुकरण नाही. तर ते तसंच झालं पाहिजे असं नाही आहे. पण आपल्या परिस्थितीनुसार आपण कुठल्या युगात आहोत, आपल्या कुठल्या स्थितीत आहोत, काय आपल्या जबाबदाऱ्या आहेत, त्यानुसार आपण किती वेळ भक्तीमध्ये घालवला पाहिजे, ह्याचं आचार्याकडून मार्गदर्शन घ्यायचं. आपण विचार करायचा. अनेक अनेक शास्त्र आहेत त्याचा विचार करायचा. आचार्याचं मार्गदर्शन घेऊन भक्तिमय कार्य आपण करत राहिलं पाहिजे. आणि हे जे भक्तिमय कार्य करतो हे कम्फर्ट झोन मध्ये राहून करत नाही. सुख सुविधा पण पाहिजेत आणि भक्ती पण व्हायला पाहिजे असं होऊ शकत नाही. आता ह्या भक्तीमध्ये आपण आलो की काही गोष्टींचं पालन करायला लागतंय. जेवण कसं खावं, खाणं-पिणं कसं असलं पाहिजे, कोणाचा संग करायचा, काय वाचन केलं पाहिजे, ही एक प्रकारची तपस्या आहे. तपस्या या शब्दाचा अर्थ काय होतो तपस्यामध्ये? स्वे इच्छेने स्वीकारलेली असुविधा म्हणजे तपस्या. आता आपल्याला आमचे 4 नियम पालन केले जाते की मांस मच्छी खायची नाही. म्हणजे मांस मच्छी खाऊन काही लोक, बरेच लोक एन्जॉय करतात, पण ते आपण खायची नाही. कांदा लसूण खायचं नाही. त्या पद्धतीने मांसाहार करायचं नाही. आपल्या स्त्रीशिवाय इतर स्त्री माते समान समजली पाहिजे. नंतर व्यसन करायचं नाही. ही जी सुविधा आहेत, ह्या सुविधा आपण त्यागतो, स्वेच्छेनं त्यागतो. ह्या ज्या अनेक अनेक गोष्टी आता ज्या बंधनं आहेत किंवा ह्या ज्या तपस्या आहेत,
ह्या स्वेच्छेने आपण त्याचा त्याग करतो, जबरदस्तीने, स्वेच्छेने. म्हणजे तपस्याची व्याख्या अर्थच काय होतो, की स्वेच्छेने स्वीकारलेली असुविधा. आणि कशासाठी? कारण ही असुविधा आपल्याला जरी वाटत असेल भौतिक दृष्टीनं, पण आध्यात्मिक दिशेनं ती भक्तीला पोषक आहे. त्या गोष्टी केल्यामुळं आपण भौतिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होते. जरी भौतिक बाबी अरे बोल. जरी ह्या भौतिक बाबीमध्ये आपण आनंदी राहिलो नाही, तरी फारसं काही बिघडत नाहीये. हे आपलं क्षणभराचं शरीर आहे. थोडे दिवस जिवंत आहे तोपर्यंत आपण तिथं राहायचं आहे पाहुण्यासारखं. एखाद्या बसमध्ये बसतो आणि ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी गेल्यानंतर ती बस सोडून जाते. आपल्याला सोडून आपण खाली उतरतो. मग आपण बस गेली म्हणून कधी रडतो का? दुःखी होतो का? माझी बस आता मी सोडली, माझी ट्रेन आता सोडली म्हणून. तेवढाच फरक होता त्या बसमधला विषय संपला. तसं हे जे शरीर आहे त्या पद्धतीनं आहे. थोड्या दिवसात हे शरीर सोडून आपण दुसऱ्या शरीरात जाऊ. आपण कुठल्या शरीरात मागच्या होते हे आपल्या ध्यानात पण राहत नाही. ते भगवंताच्या फक्त ध्यानात असते. त्या पद्धतीनं हे शरीर आपल्याला सोडल्यानंतर आपण दुसरं शरीर प्राप्त करू. त्या पद्धतीनं ह्या शरीराबद्दल किती आसक्ती ठेवायची ही शास्त्रानुसारच ठेवायची. फार या शरीरामध्ये आसक्त होऊन नाही चालणार. अन्यथा त्या शरीरामध्ये आसक्ती ठेवली की पुढचा जन्म परत मनुष्याचा होईल. समजा एखादा गुलाबजामुन आपल्याला खायसाठी इतकी आसक्ती आहे की मरेपर्यंत गुलाबजामुन म्हणत राहिलो तर आपण पुढचा जन्म गुलाबजामुन खायसाठी परत जन्म घ्यावा लागेल आपल्याला. एखादा पुरुष स्त्रीबद्दल इतका आसक्त असतो, इतका आसक्त असतो की त्याच्याशिवाय तो जगणं कठीण होतं. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि स्त्री पण तसं पुरुषाला म्हणत असते. इतके आसक्त आपण जीवनभर राहिलो ही आसक्ती खरं म्हणजे भगवंतांच्यावरती ठेवली पाहिजे. भगवंताच्या भक्तीसाठी केली पाहिजे. परंतु जर ही भौतिक आसक्ती आपण एखाद्या पुरुषाबद्दल, एखाद्या स्त्रीबद्दल जर ठेवलो, तर जी स्त्री पुरुषाबद्दल आसक्ती बाळगते पुढच्या जन्मी त्याला पुरुषाचं शरीर मिळतं. आणि जो पुरुष स्त्रीबद्दल आसक्त राहतो तसं पुढच्या जन्मी त्याला स्त्रीचं शरीर प्राप्त होतं. साधी गोष्ट आता पाकिस्तान आहे, हिंदुस्थानचं युद्ध होत असतं. त्यावेळी पाकिस्तानचे सैनिक हिंदुस्थानच्या सैनिकाबद्दल सारखं चिंतन करत असतात. ह्यांचा आम्ही कसा पराभव करू? ते असे आहेत, तसे आहेत. ह्यांचा कशा पद्धतीने आम्ही पराभव करू? त्यासाठी आम्हाला कुठली रणनीती अवलंबली पाहिजे. तसंच हिंदुस्थानचा पण फक्त पाकिस्तानच्या बद्दल सारखं चिंतन करत असतो. मी कुठली रणनीती अवलंबू म्हणजे मी त्यांचा पराजय करेन. असं करत ज्यावेळी ते मृत्युमुखी पडतात, तर पाकिस्तानचा सैनिक सदैव चिंतन कोणाचं करत असतो? भगवंतांचं. म्हणून पुढच्या जन्मी तो हिंदुस्थानचा सैनिक किंवा हिंदुस्थानचा नागरिक म्हणून जन्माला येईल आणि तसाच हिंदुस्थानचा पाकिस्तानचं सर्व सैन्याचं चिंतन केल्यामुळं पुढच्या जन्मात त्याला पाकिस्तानचा सैनिक म्हणून येईल. म्हणून चिंतन आपण कुणाचं केलं पाहिजे? ज्या भौतिक बाबीत आपण लिप्त राहू त्यांचं सदैव चिंतन केलं तर पुढचा जन्म हा त्यामध्येच आपण अडकून पडू. म्हणून जर आपण भगवंतांचं चिंतन केलं, भगवंताच्या शुद्ध भक्ताचं चिंतन केलं, तर पुढचा जन्म आपल्याला ह्या दुःखालयातून आपण मुक्त होऊ. जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण मुक्त होऊन भगवंतामध्ये जाऊ. त्यासाठी सदैव भगवंतांचं चिंतन का म्हणतात सगळे आचार्य? शास्त्र काय सांगते? ज्याचं चिंतन आपण करत असतोय तसं शरीर पुढच्या जन्मी आपल्याला मिळत असते. अंतकालेचे मामेव सर्व त्या कलेवरून हा जे श्लोक सांगतोय, ज्यावेळी आपण प्राण त्यागत असतो त्यावेळी जसं जसं आमचं स्मरण असतं त्याप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला मिळत असतो. भगवंतांच्या बद्दल स्मरण राहिले तर पुढचा जन्म भगवंतांच्या प्रेमासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी आपण तशा पद्धतीने आपला जन्म मिळेल. आणि भगवंत ज्या ज्या पद्धतीने भक्त ज्या इच्छेने भगवंताची भक्ती करत असतात, जशी तिची गंभीरता असते त्या पद्धतीने भगवंत त्यांना दुसरा जन्म देत असतात. ये यथामाम प्रपद्यते श्लोक सांगतो त्याप्रमाणे भक्ताची जशी इच्छा असते त्याप्रमाणे भगवंत त्याच्यावरती कृपा करतात. भगवंताचं हुकुमशाही नाही आहेत की माझंच केलं पाहिजे. आंशिक स्वातंत्र्य जे भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण भगवंतांच्या स्मरणात किती वेळ राहायचं किंवा भौतिक भोगाच्या स्मरणात किती वेळ राहायचं यावर आपण ठरवायचं असते. तर त्यासाठी आचार्य सर्वजण काय सांगत असते की आपण मनुष्याचे अंश आहोत, भगवंतांच्या स्मरणामध्ये आपला समय गेला पाहिजे, तरच आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू. त्यासाठी आपण सदैव भगवंताच्या स्मरणात कसं राहायचं, विस्मरण कसं होणार नाही याचं आचार्यांचं प्रवचन ऐकायची, शास्त्राचं अध्ययन करायचं आणि ते आपल्याला जीवनात उतरवलं तर पुढचा जन्म आपण ह्या
जन्म मृत्यू जरा व्याधीमधून बाहेर पडू. तर आता हे इंद्रादी देवी देवता असे काही भक्तांमध्ये पण अनेक अनेक प्रकार, काही शुद्ध भक्त आहेत, काही मिश्र भक्त आहेत. मिश्र भक्त म्हणजे कसे? हे देवी देवता सगळे मिश्र भक्त आहेत. ह्या भौतिक इच्छा भगवंताची भक्ती पण करतात, पण हे आता जी शुद्ध भक्ताची जी लक्षणं सांगितली, ती लक्षणं देवी देवतामध्ये नाही आहेत. त्यांनी भौतिक आपली जी इंद्रिय तृप्ती म्हणा किंवा आणखीन काय आसक्ती भौतिक असेल, त्यासाठी सर्व काही करत असतात. आणि सगळे मिश्र भक्त आहेत, म्हणजे शुद्ध भक्त नाही आहेत ते. ते शुद्ध भक्ताच्या स्तरावर कधीच येऊ शकत नाही, कारण इंद्रिय तृप्ती करण्याची त्यांची इच्छा असते. म्हणून स्वर्गाचा राजा मी कसा राहील हे इंद्राचं लक्षण असतं, इंद्राचा स्वभाव असतो. इंद्राची इच्छा काय असते? माझं राज्य माझ्याकडे राहिलं पाहिजे. आणि जर स्वर्ग सुख त्यांना मिळालं नाही ह्या देवी देवतांना, तर ते मृतप्राय होतात. भक्त जसं भगवंताच्या भक्तिमय कार्याशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय मृतप्राय होतात, वाटून घेतात. तशा पद्धतीने हे जे इंद्रादी देवता आहेत, हे स्वर्ग सुखाशिवाय मृतप्राय वाटू लागते त्यांना. आणि अशा बऱ्याच वेळी आपण त्यांच्या कथा ऐकतो, की हे असुर जे आहेत, हे यांच्या असुरांना पण हे राज्य पाहिजे, मी सगळं सत्ता माझ्या हातात पाहिजे असं वाटत असते. आणि देवी देवताही असं वाटत असतंय. म्हणजे काय आहे, भौतिक कम्फर्ट झोनमध्ये राहून किंवा भौतिक इच्छेसाठी सर्व चालू असते. मग कधी-कधी काय होतं, हे असुर देवी देवतांच्या वरती चढाई करतात. मग ते राज्य संपादन करतात, देवी देवतांना पळवून लावतात. कधी देवी देवता मग असुरावरती वर चढवतात, ते त्यांना पळवून लावतात. अशा पद्धतीनं ह्या देवी देवतामध्ये पण जरी भौतिक मिश्र भक्त असले, तरी त्यांची भगवंताची श्रद्धा असते. ते किती कधी-कधी दुःखी असतील, ते भगवंताशिवाय दुसऱ्याचं माझं मी करेन म्हणून कधी करत नाहीत, किंवा भगवंताच्या सरतेशेवटी काय असेना, पण भगवंतांना ते शरण जातात. आपल्या इच्छेपूर्तीसाठी ते भगवंतांच्याकडे शरण जातात. हे महत्त्वाचा गुण देवी देवतामध्ये असतो. पण असुर आणि राक्षस हे भगवंतांचं अस्तित्वच मानत नाहीत. म्हणून ते दुःख भोगतात आणि त्यांना कधी भगवंतांचं स्मरण होत नाही. हे प्रल्हाद महाराजांसारखे काही शुद्ध भक्त बघितले असुरामध्ये सुद्धा, राक्षस कुळामध्ये सुद्धा, ते जर सोडले, तर बाकीचे असुर हे भगवंतांचं अस्तित्वच मानत नाहीये. मग भगवंत 4 प्रकारच्या लोकांना माझे भक्त समजतात. कोणाकोणाला 4 असे 4 भक्त कुठले-कुठले? तर एक अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. म्हणजे हे जरी काही इच्छा मनात ठेवून अहेतुकी भक्ती नाही, हेतुकी भक्ती जरी असली, तरी सुद्धा भगवंत त्यांना माझे भक्त समजतात, आपले भक्त समजतात. कोण-कोण? अर्थ. अर्थ म्हणजे कशी इतका दुःखी होतोय, की तो सगळं प्रयोग बाहेरचे करतो, पण त्याच्यात त्या दुःखातून बाहेर पडता येत नाही. आजार म्हणा किंवा कुठल्या गोष्टी असेल. त्यावेळी ते अशा दुःखमय प्रसंगी भगवंतांच्या चरणी शरणागती घेतोय आणि भगवंता तुझ्याशिवाय मला यातनं मुक्त करणारा कोण नाही, म्हणून त्यांच्या चरणी तो शरणागती करतोय. हा पण भगवंत त्याला भक्त म्हणतात. जरी त्याची आजाराची स्थिती त्याच्यातून दूर करण्यासाठी किंवा आणि कुठली दुःखमय स्थिती असेल दूर करण्यासाठी तो भगवंतांच्या चरणी शरणागती घेतो ना, मग तो माझा भक्तच आहे म्हणतो. ज्यावेळी बिभीषण आले शरणागत प्रभू रामचंद्रांना, बाकी सगळे वानर वगैरे सगळे जे सेवक होते त्यांनी त्यांना घ्यायसाठी विरोध केला होता. पण हनुमंत म्हणले नाही, त्यांनी शरणागती आलेला आहे, त्याला शरण दिलं पाहिजे. तर प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणायला लागले, की तो मला शरण आलेला, माझ्या प्रती शरण आलेल्या प्रत्येक प्राण्याचं, जीवाचं रक्षण करणं आणि माझ्या धामात घेऊन जाणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी मी अवतार घेतला, असं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. आता हे रावण जरी मला शरण आला, जरी सुद्धा मी त्यांना त्यांच्या इच्छा त्यांना माफ करू शकेन, असं प्रभू रामचंद्र म्हणाले. म्हणजे भगवंत सुद्धा असं म्हणतात. तर अशी शरणागती आपल्या दुःखमुक्तीसाठी जरी गेलो तर भगवंताला भक्तच म्हणतात. म्हणजे जरी ही मिश्र भक्ती असेल, तरी सुद्धा भगवंताची ते प्रियच असतात. अर्थार्थी म्हणजे पैसे पाहिजे, माझ्यासाठी पैसे संपत्ती स्थिती चांगली व्हावी म्हणून सुद्धा काही भक्त प्रार्थना करत आहेत. अर्थार्थीमध्ये कोण मोडतात? हे देवी देवता सगळे. स्वरसुख पाहिजे म्हणून सगळं ते करत असतात. तर त्यांच्यावर पण भगवंत प्रेम करतात. हां, शुद्ध भक्त इतकं सर प्रेम नसेल पण शेवटी प्रत्येक जीव भगवंतांना प्रिय आहे. मग आई-वडिलांना 3 मुलांच्या पैकी मुलांचे आज्ञाधारक करणारा जास्त प्रिय असतो. आणि याचा अर्थ आज्ञाधारक नसलेल्या भक्तावर त्यांचं प्रेम नसते असं नाही आहे.
त्यांचं पालन पोषण तिघांचं पण सारखंच करतात आई वडील. त्या पद्धतीने भगवान त्यांचं पण पालन पोषण करतात आणि चारही प्रकारचे भक्त भगवंतांना प्रिय आहेत. तिसरा भक्त म्हणजे ज्ञानी, भगवंतांना जाणून घेण्यासाठी, भगवंतांचं सगळं जाणून घ्यायचं. त्यांचं रूप, गुण, लीला ह्याच्या अनेक अनेक ग्रंथ वाचून त्याच्याबद्दल ज्ञान संपादन करणं आणि त्याप्रमाणे भक्ती करायचा प्रयत्न करतात, हे ज्ञानी. आणि जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे हे समजून घेण्याची फक्त जिज्ञासू असते. असं शुद्ध भक्तासारखं भक्ती करायची ती इच्छा नसते, पण निदान समजून घेण्याची इच्छा तर असते आणि त्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून हे अर्थात हे जिज्ञासू आणि ज्ञानी जे भक्त आहेत, हे सुद्धा भगवंतांना प्रिय आहेत. पण शुद्ध भक्त इतके प्रिय नाही. शुद्ध भक्ताकडे जरा झुकतं माप असतं, पण तरी पण हे भक्त असतात. मग ह्या तिन्हीमध्ये सुद्धा भगवंतांना अत्यंत प्रिय असणारे म्हणजे ज्ञानी भक्त, म्हणजे भगवंतांच्या नामरूप गुण लीलामध्ये ते आनंद घेत असतात. आणि ही देवी देवता ज्या ज्या वेळेस संकटात येतील तर भगवंतांच्या चरणी जाऊन प्रार्थना करतात आणि आम्हाला ह्यातनं संकटातून वाचवा म्हणतात. अशा अनेक अनेक घटना आपण पाहतो. एकदा दुर्वासा महाराजांनी भगवंताने दिलेला हार आणलेला असतो. तो त्याने इंद्रदेव आपल्या हत्तीवर बसून चाललेले असतात मिरवणुकीतून आणि दुर्वासा महाराज येतात आणि ते हार इंद्राला देतात. आणि ते देणार कसे? हत्तीमार्फत द्यायचा आणि हत्तीच्या सोंडेत देतात. तर तो हार हत्तीच्या सोंडेतून खाली पडतो आणि हत्ती त्याला तुडवतो. मग हा त्या हाराच्या प्रती झालेला अपमान झाला. म्हणून दुर्वासा महाराज त्यांना शाप देतात, की तुझं राज्य गमावशील तू म्हणून. तुला अहंकार आलेला आहे, तुझं राज्य गमावशील. आणि दुर्वासा महाराजांनी दिलेल्या ह्या दुर्वासा ऋषींनी दिलेल्या या शापामुळं इंद्राचा पराजय होतो आणि तिथं बली महाराजांचं राज्य, ते बली महाराज राज्य करायला लागतात. पण शेवटी ह्या देवी देवतांनी ह्या कंपाऊंड झोन मध्ये राहून झालेली सेवा असते, ते सगळे पळून जातात स्वर्गातून. पण ह्यामुळे ते खूप दुःखी होतात आणि शेवटी त्यांनी भगवंतांची प्रार्थना करतात की मला यातून मुक्त करा. आणि शेवटी भगवंतांनी त्यांच्यासाठी कोणाचा अवतार घेतला? वामन देवाच्या भगवंतांचा अवतार जो झाला त्यांच्यासाठी झाला. आणि त्यांनी भगवंत ह्या देवी देवतांना या संकटातून मुक्त केलं. आणि बली महाराज इतके राक्षस कुळात जन्मले असून सुद्धा प्रल्हाद महाराजांचे नातू होते ते. प्रल्हाद महाराज तर भगवंतांचे शुद्ध भक्तच होते, त्याचे नातू होते. तर त्यांनी पण हे राज्य संपादन केलं, राज्य करू लागले. देवी देवतांच्या इतकंच त्यांनी व्यवस्थित राज्य करू लागले. पण शुद्ध भगवंताच्या भक्तामध्ये अहंकार जर आला तर भगवंतांना आवडत नाही आहे. म्हणून प्रल्हाद महाराज बली महाराजांच्या मनामध्ये ह्या तिन्ही लोकांचा, तिन्ही भुवनाचा मी राजा आहे, हा थोडासा अहंकार आलेला होता. तो अहंकार भगवंतांना आवडत नाही. कुठल्याही भक्तामध्ये अहंकार आला तर भगवंत तो अहंकार काढून घ्यायसाठी काहीतरी अशी लीला करतात की जेणेकरून त्यांचा अहंकार नाहीसा होऊन जाईल. म्हणून वामनदेवांच्या अवतारामध्ये बली महाराज हे भगवंतांचे शुद्ध भक्त व्हावेत, परिपूर्ण शरणाभाव आहेत आणि माझी परिपूर्ण शरणागती घ्यावी अशी भगवंताची आंतरिक इच्छा होती. आणि देवी देवता हे माझी प्राप्ती करण्याशिवाय दुसरा माझ्या आयुष्यात दुसरा कुठला उद्देश नाही अशी देवी देवतांची प्रवृत्ती. ते सकाम भक्त आहेत देवी देवता. मी मगाशी सांगितलं अर्थार्थी भक्त आहेत. त्या कम्फर्ट झोन मध्ये त्यांना बाहेर पडलं की परत कम्फर्ट झोन मध्ये यावं म्हणून ते सदैव प्रयत्न करत असतात. म्हणून त्या दोन्ही क्रिया बघा, एक बली महाराज भगवंतांची शुद्ध भक्त होण्याची पात्रता आहे आणि देवी देवतामध्ये शुद्ध भक्त नाही पण मिश्र भक्त काय असेना भगवंत होण्याची पात्रता आहे. म्हणून भगवंत काय करतात, दोघांच्या इच्छेनुसार त्यांना काय हवं ते देतात. इंद्राला काय पाहिजे होतं? राज्य पाहिजे होतं, स्वर्ग सुख पाहिजे होतं. म्हणून त्यांनी काय केलं, वामदेवचा अवतार घेऊन बली महाराजांचं सगळं जे होतं ते हिरावून घेतलं आणि इंद्राला दिलं. आणि बली महाराजांना सुतलाचा राजा केला खाली. म्हणजे आपल्या स्वर्गापेक्षाही जिथं सुखसोयी जास्त आहेत अशा सुतल प्रदेशाचं जे खाली तल वगैरे आहे, त्या सुतल जे शेवटी आहे तिथं अत्यंत सुखसोयी आहे. स्वर्गाच्या कितीतरी पटीनं सुखसोयी उपलब्ध आहे तिथं. तर तिथं बली महाराजांना राज्य दिलं आणि त्या बली महाराजांचे द्वारपाल म्हणून भगवंत राहिले तिथं. नंतर मग लक्ष्मी देवीन बली महाराजांना आपला भुवा समजून मग ते ह्यांना पर्वत घेऊन आले भगवंतांना. पण भगवंत त्यांचे द्वारपाल बनले होते. म्हणजे भगवंत ज्यावेळी भक्तांना भरभरून देतात तर स्वतःला कृतदास बनवतात. भगवंत दास बनवतात आपल्या भक्तांचे. इतके भगवंत कृपाळू आहेत. तर अशा पद्धतीने बली महाराजांनी सर्वस्व अर्पण केलं. भक्तीची जी नवविधा भक्ती आहे त्यातली
आत्मनिवेदन हा जो प्रकार आहे, म्हणजे स्वतःला सुद्धा सर्वच भगवंतांना अर्पण केलं, स्वतःला सुद्धा, अशा जो भक्तीचा प्रकार आहे तो कोणी प्रस्तुत केला, बली महाराजांनी केला आणि म्हणून ते भगवंतांचे शुद्ध भक्त बनले. आणि देवी देवता इंद्रादी देव आहेत ते कम्फर्ट झोन मध्ये राहून मिश्र भक्त आहेत, सकाम भक्त आहेत, त्यांना भगवंत त्यांच्या इच्छेप्रमाणे देतात. पण एक आहे, ह्या देवी देवतांची सुद्धा शरणागती ही भगवंतांच्या प्रती असते. म्हणून हे अर्थात ते जिज्ञासू आणि जे भक्त आहेत ते भगवंतांना भक्त म्हणून संबोधलं जातं. कारण का, भले त्यांची इच्छा असू दे पण ते भगवंतांनाच उपासतात, हे महत्वाचं आहे. म्हणून आता इंद्रदेव ज्यावेळी पार्वतीने शिवजी तपस्या करत होते आणि त्यावेळी सगळे ऋषीमुनी समोर बसले होते आणि त्यांना प्रवचन देते शिवजी. आणि एक मिनिट, काय समजत, हा तिथं ज्या ऋषीमुनींना ते उपदेश देत होते तिथून एक दुर्घटना घडली आणि त्याद्वारे हे तुमचे जे काय त्याचं नाव ध्यानात येईना माझ्या, एक मिनिट. वृत्रासुर, चित्रकेतू राजा तिथून जात होते आकाश आकाश ह्याच्यातून मार्गातून, आणि शिवजी सगळ्यांना उपदेश देत होते आणि पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेली होती. आता ही आपण भौतिक लोक आहोत त्यामुळे भौतिकच विचार आपले करायची आपली प्रवृत्ती असते, म्हणून आपल्या डोक्यात हे प्रश्न येतात. पण त्यांची स्थिती, शिवजीची स्थिती, ब्रह्मदेवाची जी शुद्ध भक्ताची स्थिती, त्यांची वर करणे जे काय ते करतात दिसत नाही, त्यांच्यावरची तिची स्थिती आपण कधी कल्पना करायची नसते किंवा त्याचं मूल्यमापन करायचं नसतं. तर शिवजी हे एवढ्या उच्च कोटीचे भक्त आहेत. मग हे चित्रकेतू ही पण एक भगवंताची लीला आहे. चित्रकेतूना ते काय ते शब्द उच्चार केला, मी आता तो उच्चारत नाही, त्याच्यामुळं पार्वतीला राग आला. म्हणजे आपल्या पत्नीला मांडीवर बसून हे उपदेश कसे करतात याच्याबद्दल त्यांनी काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त केली, त्याच्यामुळं पार्वतीला खूप राग आला आणि पार्वतीने त्यांना शाप दिला की तू राक्षस होशील म्हणून. मग हे राक्षस होशील म्हटल्यानंतर चित्रकेतूच्या ध्यानात आलं. चित्रकेतू म्हणले, ठीक आहे माते, माझा उद्देश जो मी प्रतिक्रिया व्यक्त केली तो तुम्ही समजता तसा नव्हता, तरी पण तुम्ही माझ्या दृष्टीने उच्च कोटीचे भगवंताचे शुद्ध भक्तात आणि खूप उच्च कोटीचे आहात, तुम्ही जो मला शाप दिलेला आहे तो मी स्वीकार करतो म्हटले. आणि नंतर मग तो वृत्रासुर राक्षस बनला, राक्षसीचा त्याला जन्म मिळाला. आणि ह्या वृत्रासुर, तरी हे झाल्यानंतर शिवजीने पार्वतीला सांगितलं, भगवंताचे जे शुद्ध भक्त असतात ते किती उच्च कोटीचे त्यांचे विचार असतात हे पहा म्हणाले. तू असा शाप दिलेस पण त्यांचा हा जो प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचा उद्देश तू समजते तसा नव्हता, प्रेमाचा होता, पण तू त्याचा वेगळा अर्थ काढून त्याला शाप दिलीस. पण तो त्या शापाचा उपशाप करायसाठी किंवा दुसरा शाप द्यायसाठी किंवा शापाचा स्वीकार करायचा नाही असं कधी प्रयत्न केला नाही. तू शाप दिलीस, तू भगवंतांची शुद्ध भक्त आहेस आणि त्यांच्यापेक्षा उच्च स्थितीत आहेस असा विचार करून तो शाप त्याने स्वीकारला. हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे, शिवजीने पार्वतीला सांगितलं. त्यानंतर तो राक्षस चित्रकेतू बनला. चित्रकेतू बनल्यानंतर त्यावेळी ह्यांचं राज्य होतं सगळं स्वर्गावरती, या चित्रकेतू म्हणजे असुरांचं राज्य होतं. आणि मग देवी देवता दुःखी होऊन भगवंतांना सांगितलं होतं की आम्हाला ह्यातनं मुक्त करा आणि आम्हाला परत आमचं राज्य मिळवून द्या. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही, भगवंतांनी त्यांना सुचवलं की मी ददीची ऋषींच्याकडे जावा आणि त्यांची शरणागती घ्या. आणि ते इतके तपस्वी, उच्च कोटीचे तपस्वी आहेत, त्यांच्या हाडापासून तुम्ही अस्त्र बनवा आणि त्या अस्त्राद्वारेच त्या वृत्रासुराचा वध होईल असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी दधीच्या मुनीची शरणागती घेतली, दधीच्या मुनींना विनंती केली की आता तुमचं तर लाईफ, तुम्ही ऋषीमुनी आहात, तुम्हाला आसक्ती कशाची नसते, या शरीराची पण नसते वगैरे वगैरे. म्हणून मग शेवटी दधीचे मुनी त्यांची परीक्षा घेऊन शेवटी त्यांना आपला देह त्यागतात आणि त्या हाडापासून ते अस्त्र वज्र बनवतात. आणि हे वज्रानं इंद्राला जो वज्र म्हणतोय त्याद्वारे या वृत्रासुराचा वध होणार असतो. हा वृत्रासुर जो भयानक राक्षस असते. मग इंद्राचा आणि त्यांची घनघोर युद्ध सुरू होते आणि त्यावेळी वृत्रासुर राक्षस होऊन सुद्धा, कारण त्या मागच्या जन्मी कोण होते, ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते, म्हणून मागच्या जन्मीचा त्यांच्या
काय म्हणतात ते इफेक्ट होता त्यांच्यामध्ये. म्हणून ते सर्व भगवंताच्या भक्तीत मी कसं लागेन आणि भगवंताच्या धामात कसं जाईन हेच त्यांच्या मनात चिंतन चालायचं आणि चेतना तशी असायची. म्हणजे घनघोर युद्धाचं फार मोठं वर्णन आहे त्याचं. इंद्राने त्याच्यावर वाद कसा केला, वृत्रासुरने त्यांच्यावर कसा केला आणि शेवटी वृत्रासुर म्हणतात की अरे तू लवकरात लवकर माझा वध कर, इंद्राला म्हणतात. तू हे अस्त्र जे भगवंताने दिलेलं आहे वज्र, ह्याच्याद्वारेच माझा मृत्यू होणार आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवा, भगवंताचा शब्द आहे. मी राक्षस होऊन सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतोय की ह्या वज्रानं माझा वध होणार आहे, लवकरात लवकर मला मार आणि मला लवकरात लवकर भगवंतांच्या धामात जायचं आणि भगवंतांच्या सेवेत जायचं आहे. या जगामध्ये कृपाळू सुरथ दुसरा कोणी नाही, भगवंत भक्तवत्सल कोणी नाही भगवंत इतकं. म्हणून मला लवकरात लवकर भगवंताची भक्तीमध्ये जायचं आहे, सेवेत जायचं आहे. हे ज्यावेळेस सगळे लोक ऐकत होते या ब्रह्मांडातले, त्यावेळेस सगळ्यांना वाटायचं की अरे भक्त आहे का राक्षस आहे हा. आणि इंद्र देवी देवता असून सुद्धा स्वर्ग प्राप्तीसाठी युद्ध करतोय, त्याचा वध करायचा प्रयत्न करतोय. आणि वृत्रासुर भगवंताची प्राप्ती करायसाठी प्रयत्न करतोय. म्हणजे ह्यातला खरा भगवंताचा सिद्ध कोण आणि मिश्र भक्त कोण हेच न समजण्यासारखं होतं. पण हे जरी आता राक्षस जन्माला आला हा वृत्रासुर, तरी सुद्धा त्याने पूर्वी भगवंतांची संकर्षण भगवंतांची खूप भक्ती केलेली होती आणि त्यांचं दर्शन सुद्धा झालेलं होतं. त्याचा परिणाम म्हणून ह्या जन्मी सुद्धा राक्षस जन्मात सुद्धा त्यांना भगवंतांची भक्तीचं पूर्ण स्मरण होतं. म्हणून तो तशी प्रार्थना करत होता. आणि शेवटी मग त्याने भगवंतांच्या भक्तीबद्दल 4 श्लोक महत्वाचे भागवतम गायलेले आहेत. त्याला 4 श्लोकी भागवत म्हटलं जातं आणि भगवंतांची स्तुती गायले. त्यात कुणाकुणाचं इतके भगवंत शुद्ध प्रेमळ कसे आहेत ह्याच्यावरती 4 श्लोक गायले, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि मग शेवटी अशातनं त्यांचा वध होते वृत्रासुरचा आणि ते भगवंताच्या सेवेत जातात, भगवंताच्या सेवेत जातात. हा राक्षस कुळात जन्मून सुद्धा भगवंताच्या सेवेत गेला आणि इंद्रादेवीने काय केलं, स्वर्ग प्राप्ती केली आणि आपलं परत भोग घ्यायला सुरू केला. म्हणजे मिश्र भक्त आणि शुद्ध भक्तातला फरक आहे. म्हणून कधी आपण शुद्ध भक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच आपले शुद्ध भक्ताची किती किती उदाहरणं आहेत. तर सूर्य हे आपले मगाशीच आपण वाचलं की सूर्यकमळाबद्दल, त्याच्याबद्दल असं आहे की हे जे सूर्यकमळ असतंय ते सूर्याचं दर्शन झाल्यानंतर, सूर्यप्रकाश आल्यानंतरच उमळते, अन्यथा उमळतच नाही. म्हणजे असं शुद्ध भक्ताचा स्वभाव असला पाहिजे. आता चकोर पक्षी आपण ऐकतो कितीतरी वेळा, तुम्ही पाहिला पण असाल, मी तर पाहिलेला नाही आहे. पण शास्त्रामध्ये त्यांचं जर वर्णन ऐकलं तर हा चकोर असतोय, हा चंद्रप्रकाश आपल्याला नेत्रांना जे बघतोय त्याच्यावर त्याचं पालन पोषण होत असते. आणि जर एखाद्या पालन पोषण झालं नाही तर तो तसा उपाशी राहतो, त्याच्यातनं त्याचं पालन पोषण नाही झालं तसाच राहतो, एखाद्या मृत्यू पत्करतो. पण चंद्रप्रकाश प्राशन केल्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही. तसंच चातक पक्षाचं आपण किती वेळ उदाहरण देतोय. चातक पक्षाचं, चातक पक्षी हा पावसाचं येणारे जे पाणी असते ते थेंब वरच्यावरती पितो आणि त्याच्यावरती तो जिवंत राहतो. जर असं त्याला पाणी कधी मिळालं नाही तर मृत्यू पत्करेल, पण दुसरं खाली तळ्यातलं डबक्यातलं पाणी पिणार नाही. तर ह्यातलं सांगायचं उदाहरण काय की अशी भक्ती आपण केली पाहिजे. भगवंताची भक्तीशिवाय आपण जगू शकत नाही एक क्षणभर सुद्धा. ही उदाहरणं कशासाठी दिली जातात, अशा भक्तीच्या स्तरापर्यंत आपण ज्यावेळी वरच्यावर श्रवण करू, वाचू करू, अशी भक्ती केली पाहिजे. तरी ह्या सर्व सणातून कमीत कमी 24 तासातले 2 तास तर आपण भक्ती करू शकू. याचा अर्थ आपण करतानाच असा विचार करायचा नाही आहे, हे किती जरी वाचलं तर मी 2 तासच करणार म्हणून. अशी उदाहरणं वाचल्यानंतर आणि असे प्रयत्न केल्यानंतर कमीत कमी आम्ही 24 तासातले 2-3 तास, 1 तास तरी भक्तिमय कार्यात घालू आणि त्यामुळं ह्या स्थितीतून आपण मुक्त होऊ. यासाठी ही उदाहरणं वाचायची असतात. तर अंबरीश महाराज हे भगवंताचे इतके शब्द होते, आपली जी सर्व इंद्रिय आहेत ते भगवंताच्या सेवेत लावत होते. त्याच्याद्वारे भगवंताची सेवा करायची. आणि ही कथा अनेक वेळा आपल्याला भगवंत अंबरीश महाराजचं उदाहरण दिले. डोळ्याने ते भगवंतांचं रूप निहाळायचे, नाकानं भगवंतांच्यावर तुळशी पत्र जे घातलेले असतात, फुलं घातलेली असतात, त्याचा सुगंध घ्यायचे. तोंडानं जो ग्रहण करायचा तो भगवंतांचा प्रसाद ग्रहण करायचा. तोंडानं जे बोलायचे ते भगवंताची स्तुतीच बोलायची. कानानं श्रवण करायचे ते भगवंतांच्या बद्दलच श्रवण करायचं. हातानं सेवा करायची ती भगवंतांची सेवा करायची. पायानं जे करायचं ते भगवंताच्या धामाला दर्शन करायचं. ते डोक्याचा जो उपयोग करायचा ते भगवंतांना दंडवत करायसाठी करायचा. अशी जी इंद्रिय आहेत ती भगवंतांच्या सेवेत लावून त्यांनी आयुष्यभर भक्ती केली.
हे शुद्ध भक्ताची लक्षण आहेत अंबरीश महाराजांचं. आणि असं शुद्ध भक्तांचं असते, जे काय करू ते भगवंतांच्यासाठी करू, असं शुद्ध भक्ताचं लक्षण असतंय. तशी आपण ही अशी उदाहरणं सारखी सारखी का ऐकतो? अशी उदाहरणं जेव्हा जेव्हा आपण ऐकू, चिंतन करू, त्या चिंतनाद्वारे आपण भगवंतांच्या भक्तीची प्राप्ती करू. आता आपण भगवंतांची एखादी लीला, गोचारण लीला, दामोदर लीला असं ऐकलो, लहान बाळ जरी ऐकलं, तरी ते चिंतन करत असताना भगवंत आपल्या नजरेसमोर येतात. त्यांना यशोदा माईने कसं दंड केला, कसं सोडलं, ह्या लीलेद्वारे ते चिंतनात भगवंतच राहतात. त्यामुळे भगवंतांच्या चिंतन आपलं आपलं कॉन्शियसनेस कृष्ण भावना, आपण कृष्ण कॉन्शियस होऊन जातो. एखाद्या भौतिक गोष्टीचं चिंतन केलं तर त्या गोष्टींमध्येच आपलं चेतना आपली तशीच होते. मग त्या त्या प्राप्तीसाठीच आपण पुढचा मार्ग तयार करत असतो. म्हणून जास्तीत जास्त भगवंत चिंतनात मन कसं राहू, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या 24 तासाचं असं प्लॅनिंग केलं पाहिजे, की त्याद्वारे आपण भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सदा राहू, भगवंतांच्या चिंतनात राहू, भगवत चेतनेत राहू, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपले आचार्य किंवा ज्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, ही जी साधू संतांची उदाहरणं आहेत, त्यांनी भगवंत चेतनेत कसं आयुष्य काढलं, हे आपण श्रवण करत राहायचं. त्यातनं मला प्रयत्न करून काय मार्ग यातनं अवलंबता येईल, हा बघायचा. आपली चेतना कधी बिघडता कामा नये. आध्यात्मिक कडून भौतिकमध्ये जाता कामा नये. भौतिकमधून आध्यात्मिक कधी कसं जाता जाता येईल, यासाठी प्रयत्न करायचा. आणि भौतिकदृष्ट्या आपण कितीही सुखसुविधा आणि किती श्रीमंत असो, काय असो, त्याचा शून्य मूल्य त्याला. कारण एक आकड्याच्या पुढं आपण हजारो जरी टिंबलेली, तर त्या एक आकड्यामुळे त्या टिंबांना महत्व येते. एक पुढं एक टिंबलेलं की शून्य लिहिलं की 10 झालं. त्याच्यामुळे अनेक शून्य 100 झालं. अनेक लिहिलं तर 1000 झालं. तर ह्या शून्याला किंमत कधी आहे? त्याच्यापुढे एक आहे तोपर्यंत. किंवा 1 असेल, 2 असेल, जो अंक आहे म्हणून. पण तो अंक जर काढला आणि तुम्ही लाखो शून्य जर लिहिली, त्याला काय शून्य महत्व आहे? म्हणून भगवंतांना आपण केंद्रस्थानी, ह्या अंकाच्या स्थानी ठेवायचं आणि बाकीचे प्रयत्न करत राहायचं. म्हणजे त्या दिशेनं आपल्याला भक्तिमय जीवन आपलं आपण हे काय म्हणतात त्याला, पदक्रांत करू आणि भगवंतांच्या प्रेमात आणि भगवंताच्या धामात जाण्यासाठी प्रयत्न केला तर आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू, भगवंतांच्या सेवेत जाऊ. हरे कृष्ण. आज रक्षाबंधन, त्यांच्यामुळं फार लोक नव्हते, कॅन्सल करायचं काय म्हणत होतो, तरी पण काय थोडे का असेना तर मग थोडीफार चर्चा केली. कारण ह्या सगळ्याच्या, असं मी म्हणत नाही तुम्ही सणवार करू नका किंवा साजरे करू नका, पण शेवटी सर्वश्रेष्ठ जे आहे करण्यासारखं कार्य आपलं, ते भगवंतांचे, आपला जन्मच ते भगवंतांच्या सेवेसाठी झालाय. भगवंतांच्या नाम गुण लीला ह्यांच्याबद्दल कथा ऐकायच्या, लीला ऐकायच्या, ह्यासाठी आपले जन्म झाला. तर आयुष्यात प्रथम स्थान त्याला दिलं पाहिजे आणि दुय्यम स्थान सगळ्या भौतिक गोष्टी. आता समजा आज रक्षाबंधन आहे, कुठला विधी आहे, रक्षाबंधन उद्या केलं तर बरेच जण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी करू शकतात. आपण केलं तर काही फरक पडत नाही. पण भगवंतांची एक दिवसाची आपण लीला ऐकायची आपली संधी जर आपण गमावलो, तर फार मोठी आपण संधी गमावला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून शक्यतो भगवंत चैतन्यात राहण्यासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी आपण आपले जीवन समर्पित केलं पाहिजे. तरच आपण ह्या दुःखातून मुक्त होऊ. असे म्हणजे हे जे मी सांगितलं, हे कम्फर्ट झोन मधनं जरा पुढे येऊन करायसाठी आपण सांगतो. बाकी मग कम्फर्ट झोन मध्ये राहून करा किंवा कसे करा, भगवंत याम यथा प्रपद्यन्ते, त्याप्रमाणे जेवढं तुम्ही करताय त्याप्रमाणे भगवंत देतच असतात. पण जास्तीत जास्त भगवंतांच्या कथे जवळ जाऊ आपण, ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण अभ्यास करत असताना मी 35 मार्कच मिळवणार आणि पास होणार असं कोण करत नाही. आम्ही 100 मार्काचाच अभ्यास करतोय. मग आम्ही अभ्यास किती करतोय त्याप्रमाणे आपल्याला गुण मिळतात. कोणाला 35 मार्क म्हणून तो पास होतो, कुणाला 70 मार्क पडतात, 80 पडतात, 90 पडतात, कुणाला 90च्या वर 95-95% पण पडतात. मग जो जसा जसा अभ्यास करतो त्याप्रमाणे त्याला मार्क पडत असतात आणि त्याचं फळ त्याला मिळत असतं. आता हे उपदेश देतात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला, त्यावेळी सांगत असतात, प्रत्येक ऋषीमुनी जे सिद्धांत मांडत असतात, त्या माझ्या तत्वाबद्दल वर्णन करत असतात, त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे करतात, पण ते सगळेजण माझ्या बद्दलच वर्णन करत असतात. त्यामुळं ते भक्तिमय कार्यच करत असतात. पक्षी आकाशात उडत असताना गरुड किती उंच उडत असतो, पण त्याच्या पंखामध्ये तेवढी ताकद असते. घार किती उंच उडते, कबूतर किती उंच उडते, चिमणी किती उंच उडते, तिच्या तिच्या क्षमतेप्रमाणे उडत असते.
तसं आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे हे भक्तिमय कार्य करत जायचं. जशी जशी आपण भक्तिमय कार्यात जास्त रमत जाऊ तशी आपली क्षमता पण वाढत जाते. आपल्याला नंतर आवड होते. आता आपल्याला जप करायचा, वाचायचं म्हटलं कंटाळा येतो. पण एक वेळ असं येते की तुम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्हाला सारखं मनाला वाटायला लागतं, अरे मी आज हे केलं नाही, ते केलं नाही, आज माझा जप कमी झाला, आज मी वाचन केलं नाही, भागवत श्रवण केलं नाही, असं अपराधी वाटायला लागते. ही स्थिती येते सर्वांच्या आयुष्यामध्ये आणि तशी स्थिती येणं हीच आपली स्वाभाविकता आहे. आपली जी अवस्था आहे, मनुष्य जन्माची ज्या स्थितीत आपण असलं पाहिजे, ही वास्तविक स्थिती आहे आणि त्या स्थितीत आपण येऊ प्रयत्न केलो तर स्थितीत येऊ. प्रयत्न जर नाही केला तर त्या स्थितीत येणार कशी? त्यासाठी आपण प्रयत्न करत राहायचं. 100% आपण प्रयत्न करायचा. आपल्याला 35% मिळेल किंवा 50% मिळेल, 70% मिळेल, ही भगवंताची कृपा. कारण आमच्या प्रयत्नाला इथं प्रयत्न केले पाहिजेत, पण कर्मण्येवाधिकार असते. आपण कर्म करत राहायचं, प्रयत्न करत राहायचं. आपल्याला यश देणारे भगवंत आहेत. ते त्यांच्या इच्छेने देत असतात. आणि ती भगवंताची इच्छा आणि आपलं पूर्व कर्माचे फल यानुसार आपल्याला शरीर मिळत असते आणि त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो. तर मग असं म्हणायचं नाही, आता कर्म करून गेलेलं आहे, ते संपलेलं आहे आणि भगवंताची इच्छा काय करते ती मिळेल मला शरीर, हा विचार कधीच करत नाही. कधी पण पॉझिटिव्ह थिंकिंग असावं. म्हणून आपण ह्या जन्मी जी भगवंताची भक्ती करू, काय करू, त्याचा परिणाम, त्याचं फळ पुढच्या जन्मी मिळेल. पण भगवंताची भक्ती करणं आणि भक्ती सदैव राहणं, कृष्ण चेतनी करणं, ही आपली प्रत्येक जीवाची वास्तविक स्थिती आहे. त्या स्थितीत राहण्यासाठी प्रयत्न करायचा. हरे कृष्ण. 8:10 झालेली आहेत. जेवढा वेळ आपला अगोदर सुरुवात गेला तो भरून निघालेला आहे. ठीक आहे. कोणाला काय शंका असेल तर विचारू शकतो. पल्लवी माताजी, हरे कृष्णा. पल्लवी माताजी, माझा आवाज ऐकू येतो? कोणच बोलत नाही आहेत. हो प्रभूजी येतोय तुमचा आवाज. हा, ठीक आहे. मग आता हा कोणाच्या शंका प्रभूजी आवाज येतोय. आणि आपण आज जी माहिती सांगितली खूप छान सांगितली प्रभूजी. थँक्यू अगदी माता. योग्य. म्हणजे दिवसातून 24 तासातला 1-2 तास आपण दिला पाहिजे आणि जेवढं आपण करू तेवढा आपल्या नंतर अनुभव येत राहतो आणि मग त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही. असं हे खरंच आहे. हा, दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. थांबूया आपण, वेळ झालेला आहे. हो ठीक आहे. हरे प्रभू. कृष्ण. हरे थांबूया. कृष्ण. हरे कृष्ण. कृष्णावर दंडवत प्रणाम. धन्यवाद प्रणाम. सर्वांचे. हरे कृष्ण. दंडवत. हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.